नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्लोप कन्सेप्ट जॉमेट्रीमधील कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट दॅट इज द स्लोप ऑफ अ लाईन याचा आपण आज या ठिकाणी या तासाला विचार करणार आहोत. तर पहिला भाग स्लोप म्हणजे काय आधी सुरुवातीला आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय स्लोप ऑफ अ लाईन. हा स्लोप काढायचा कसा तो एक भाग महत्त्वाचा आहे की हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ अ लाईन. दुसरा भाग असा की स्लोप काढणे म्हणजे नेमकं काय करणे किंवा ते काढल्यानंतर स्लोप मोजता येतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हाऊ टू मेजर द स्लोप ऑफ अ लाईन. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्लोप म्हणजे आपण त्याला उतार असं म्हणतो, बरोबर. दुसरा एक शब्द आहे स्लोपला की मराठीमध्ये जर आपण बघितलं तर त्याला चढ असंही म्हणतात, कारण स्लोप म्हणजे ऑलरेडी स्लोपचा अर्थ उतार असा आहे. मग उतार जास्त असेल याचा अर्थ चढ जास्त असेल असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. दुसरा भाग स्लोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रेडियंट ऑफ अ लाईन. स्लोपला ग्रेडियंट ऑफ अ लाईन असंही म्हणतात. दुसरा भाग स्लोप मेजर्स द स्टिफनेस ऑफ द लाईन. स्लोप काय मोजतो तर स्टिफनेस ऑफ द लाईन, त्या रेषेचा स्टिफनेस किती आहे, उतार किती आहे, हा त्या पद्धतीने मोजला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ अ लाईन. मी दोन शब्द तुम्हाला महत्त्वाचे सांगितले की स्लोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रेडियंट ऑफ अ लाईन. स्लोप इज measures or slope measures the stiffness of a line. त्या लाईनचा तो स्टिफनेस मोजतो म्हणजेच आपण त्याला स्लोप असं म्हणतो. नाउ द स्लोप ऑफ अ लाईन इज ऑलवेज डिनोटेड बाय लेटर एम. एम या अक्षराने स्लोप हा दाखवला जातो. एम मीन्स स्लोप ऑफ अ लाईन. मग आता मी असा विचार करतो की एक साधं आपलं डेली यूजमधलं उदाहरण आपण घेऊया की व्हेन वी वॉक ऑन अ प्लेन रोड. आपण ज्यावेळेस प्लेन रोडवरून चालतो त्यावेळेस काय करतं की वी नीड नॉट एक्झर्ट मच एफर्ट व्हाईल वॉकिंग ऑन अ प्लेन रोड. म्हणजे ज्यावेळेस आपण प्लेन रोडवर चालतो त्यावेळेस आपल्याला काही फारसे कष्ट पुरत नाहीत, आपण सरळ ते चालू शकतो. येस, पण while climbing up the slope or when we climbing up the staircase ज्यावेळेस आपण चढतो, जिना चढतो, त्यावेळेस काय होतंय, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, वी नीड मच मोर एफर्ट आपल्याला जास्त टाकावे लागतात, आपल्याला जास्त कष्ट पुरतात. त्याचं कारण काय, इन सायन्स वी नो दॅट द रिझन ऑफ धिस इज इन द सायन्समध्ये हे रिझन आहे. काय रिझन आहे की इन सायन्स व्हेन वी क्लाइम्बिंग अप अ स्लोप म्हणजे हा उतार ज्यावेळेस आपण चढतो त्यावेळेस काय होतं, वी हॅव टू वर्क अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करावं लागतं. अँड दॅट्स वाय वी exert much more effort to climb up the staircase or to climb up the slope. स्लोप मला क्लाइंब अप करायचा असेल तर त्याला मला जास्त एफर्ट्स लागतील. मग जेवढा स्लोप कमी असेल, बरोबर आहे, उतार जेवढा कमी असेल तेवढे एफर्ट्स कमी असं आपण या ठिकाणी विचारात घेऊ. मग आता ह्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये याचा काय संबंध की हा स्लोप कसा काढणार, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये नेमकं स्लोप कसा मी काढणार आहे. तर इन कोऑर्डिनेट जॉमेट्री और इन जॉमेट्री स्लोप ऑफ अ लाईन कॅन बी मेजर्ड बाय अ नंबर. स्लोप ऑफ अ लाईन कॅन बी मेजर्ड बाय अ नंबर अँड इट मेजर्स द स्टिफनेस ऑफ द लाईन. म्हणजे त्या लाईनचा तो स्टिफनेस काढला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ द लाईन. अँड धिस स्लोप ऑफ द लाईन इज इन नंबर्स. तो स्लोप ऑफ द लाईन एका नंबरमध्ये असतो. मग त्या नंबरवरून आपल्याला कळतं की त्याचा स्लोप जास्त आहे की कमी आहे. मग हे समजण्यासाठी मी काय करणार आता सुरुवातीला
तर मला माहिती आहे की हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ कसा काढायचा हे मला माहिती आहे. मग आपल्याला माहिती आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स और ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. इट इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. आणि मग ती जर स्ट्रेट लाईन असेल तर ती स्ट्रेट लाईन कशा पद्धतीने असेल, दो द लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस अशी असू शकेल, किंवा द लाईन मेक्स सम ऑफ द अँगल विथ द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला काहीतरी ती अँगल तयार करत असेल अशा पद्धतीची लाईन असेल. म्हणजे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. त्याचा ग्राफ नेहमी काय असेल, स्ट्रेट लाईन असेल. आणि मग ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे ग्राफ आपण बरेच काढलेले आहेत, त्याच्या लाईन्स आपण काढलेल्या आहेत. मग ते काढण्यासाठी मी काय करतो की जस्ट टेक वन ऑफ द एक्झाम्पल. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्याच्यावरून मी आधी ग्राफ काढणार आहे. हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, अँड आफ्टर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स देन वी इझिली फाइंड आउट द स्लोप ऑफ द लाईन. आपण त्या लाईनचा स्लोप कशा पद्धतीने काढू शकतो ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. ही ॲक्टिव्हिटी मी करणार, त्याच्यासाठी मी एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स घेणार आहे. त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, सपोज ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x मायनस 9y इज इक्वल टू 9. याचा ग्राफ मला काढायचा आहे. ड्रॉ द ग्राफ ऑफ धिस लाईन. आता एक एक मुद्दा आपण समजून घेऊया. याच्यामध्ये काय आहे की एकदम जर आपल्याला तो फॉर्म्युला कळाला, एकदम जर आपण त्या पद्धतीने केलं तर मला त्याच्यातला बेसिक भाग कळत नाही. आणि मग ज्यावेळेस बेसिक भाग मला कळालेला नसतो, फक्त प्रॅक्टिकली और मेकॅनिकली मी जर ते तसं सोडवत गेलो तर मला त्याच्या पद्धतीने फक्त मेकॅनिझम माहिती आहे, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, त्याच्या मागे काय लपलेलं आहे हे आपल्याला ओळखायला थोडंसं वेळ लागतो. इव्हन बऱ्याच वेळा ते आपल्याला कळतही नाही की याच्या मागे अशा पद्धतीचं रिझन आहे. म्हणून हे रिझन कळावं याच्यासाठी मी आग्रह धरतो की आपल्याला बेसिक अगदी सुरुवातीपासून विचार करायचा आहे की मला ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मला काढता येतो. वी कॅन इझिली ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नाउ लेट द 2x minus y is equal to 9. This is the linear equation in two variables. हे linear equation in two variables आहे. याचा आता मला काय काढायचं आहे, ग्राफ. मग मी काय करतो, प्रोसेस टू ड्रॉ द ग्राफ वी मस्ट टेक द सोल्युशन्स ऑफ दिस इक्वेशन. आता दुसरा भाग आणखी एक माहिती आहे आपल्याला की देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बघा मी अगदी बेसिकपासून येतो आहे. इथे याचे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. मग हे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स मी एका टेबलमध्ये लिहितो. मग त्या टेबलमध्ये जे लिहिलेले इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात, दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट विच आर लाय ऑन दॅट लाईन. ते इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स म्हणजेच काय आहे तर ते त्या लाईनवर असणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. ते कोऑर्डिनेट्स आपल्याला या ठिकाणी काढायचे. ते आपण सहज काढू शकतो. कशा पद्धतीने काढू शकतो, मी अशा पद्धतीने एक टेबल लिहितो. त्या टेबलमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी मला टाकायच्या असतात. अँड आफ्टर दॅट फाइंड द कोऑर्डिनेट्स. तुम्हाला ते कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी लिहावे लागतात. अँड प्लॉट द कोऑर्डिनेट्स ऑन द ग्राफ पेपर. ते सगळे कोऑर्डिनेट्स तुम्हाला ग्राफ पेपरवर प्लॉट करावे लागतात. समजा मी अशा पद्धतीने कोऑर्डिनेट्स या ठिकाणी घेतो आहे आणि कितीही तुम्हाला घेता येतील. लाईन ड्रॉ करण्यासाठी मिनिमम 3 पॉईंट्स वी नीड. आपल्याला 3 पॉईंट्स लागतात, कारण 2 पॉईंट्समधून एक लाईन नेहमी जातेच. त्यामुळे आपल्याला जर 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स असतील आणि त्याच्यातून ती लाईन जात असेल तर दॅट्स वाय दिस इज द ग्राफ ऑफ दॅट लाईन. येस. आणि म्हणून आपण विचार करूया की इथे मी एक्सचे व्हॅल्यू घेतो आहे. सपोज आता या ठिकाणी मी थोडासा चेंज करून घेतो या इक्वेशनमध्ये, बरोबर.
हा -y जो आहे तो या बाजूला मी जर पाठवला तर 2x - 9 असं होईल. म्हणजेच इक्वेशन होईल y = 2x - 9. येस, इक्वेशन अशा पद्धतीने मी तयार केलं. आता याचे पण अर्थ मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण आत्ता एवढं लक्षात ठेवा की मी कशा पद्धतीने केलेलं आहे. मला एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची आहे, वायची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. मी त्या पद्धतीने काढतो आहोत. आपण स्लोप बघतो आहेत. आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ काढता येतो. त्यामुळे आपल्याला फक्त लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ काढून पुढे जायचं आहे. तो ग्राफ का काढायचा आहे ते पण त्याचंही कारण मी या ठिकाणी सांगतो. एक्स, put the value of x, suppose x is equal to 0, then 2 into 0, that is y, value of y is -9. हे बघा या ठिकाणी 0 ठेवा, त्यामुळे 0 - 9 means y is -9. yes. Then second, if we take value of x is 4, then what happens? 4 into 2, that is 8, 8 minus 9, that is -1. Second, if we take 5, then the value is 1. If we take 7, the value is 5. If we take 3, the value is 3 into 2, that is 6, minus 9, that is -3. And if we take value of x is 1, then what happens? 2 minus 9, that is -7. अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी घेऊन घेतल्या. अजून कितीही तुम्हाला घेता येतील. नाउ आफ्टर दॅट ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस लाईन ऑन द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मी या ठिकाणी अशा पद्धतीने काढली. थोडक्यात मी काढून घेतोय. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस या पद्धतीने मेन्शन करून 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने मी या ठिकाणी मार्किंग करून घेतो आणि मला ग्राफ काढायचा आहे ऑलरेडी. आता तो ग्राफ कशासाठी काढायचा आहे त्याचं पण कारण आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. 1 2 3 4 5 6 and 7 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -1 -2 -3 याप्रमाणे मी या ठिकाणी काढून घेतो. आता एक एक पॉईंट जर मी प्लॉट केला तर काय लक्षात येईल बघा. 0 9 0 9 वेअर इज 0 9? 0 9 मला या ठिकाणी खाली मिळेल बघा. आता एक्स ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट त्याचा 0 आहे म्हणजे 0, -9 अशा पद्धतीने मी लिहिणार. येस, त्याच पद्धतीने मी इकडचे पॉईंट्स लिहिणार आहे. मग या ठिकाणी -6 आहे, -7 आहे, -8 आहे आणि -9 आहे. एक -9 आपण या ठिकाणी घेतला. हा एक पॉईंट मला या ठिकाणी मिळाला, दॅट इज -9, 0 -9. देन सेकंड 4, -1 दिस इज 4 अँड -1 म्हणजे हा एक पॉईंट मला या ठिकाणी मिळाला. 4, -1 दिस इज 4, -1. देन सेकंड 5, 1 5, 1 म्हणजे हा एक तो पॉईंट आला बघा. 5, 1 हा एक पॉईंट आहे. येस. देन 7, 5 7, 5 हा 5 आहे अँड दिस इज अ 7 7, 5 अँड 3, -3 3 -3 बघा या ठिकाणी येईल तो 3 - 3 या पद्धतीने. दिस इज 3 - 3 1 7 1 -7 1 अँड -7 हा या ठिकाणी येईल बघा. या पद्धतीने पॉईंट्स येत आहेत. आता मी जर विचारात घेतलं, एक स्केल घेतली आणि त्या पद्धतीने मी जर काढला तर अशा पद्धतीने ग्राफ मला या ठिकाणी मिळतो आहे. आणि तो ग्राफ अशा पद्धतीने ग्राफ मिळतो आहे म्हणजे हा पॉईंट्स या ठिकाणी आहे. नाउ ऑल दिस पॉईंट्स आर लाय ऑन द लाईन. बघा हे सगळे पॉईंट्स कुठे आहेत? ऑन द लाईन. या लाईनवर ते पॉईंट्स आहेत. मग आता मला या ठिकाणी काय तुम्हाला दर्शवायचं आहे बघा. दिस इज द लाईन. दिस लाईन पासिंग थ्रू ऑल दिस पॉईंट्स. या सगळ्या पॉईंट्समधून ती लाईन त्या ठिकाणी जाते.
समजा असा विचारात घेऊया आपण की धिस पॉईंट इज 7,5. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट या ठिकाणी बी आहे. त्याचा कोऑर्डिनेट काय आहे 5,1. इकडे 4,-3, 3-3. हिअर इज 1,-7. येस, लाईक दिस. आता हा पॉईंट बी आहे, हा सी आहे, हा डी आहे अँड दिस पॉईंट इज ई. असे पॉईंट्स मी त्या ठिकाणी घेतलेत. आता एक विचारात घेऊया आपण की पॉईंट्स घेतल्यानंतर मी आता पुढे कशा पद्धतीने प्रोसेस करणार आहे की ऑन दॅट लाईन वी टेक द डिफरंट नंबर ऑफ पॉईंट्स. एका लाईनवर आपण अशा प्रकारचे डिफरंट नंबर ऑफ पॉईंट्स मी घेतलेत. कुठल्याही लाईनचा मी जर ग्राफ काढलेला असला तर त्या ग्राफवर इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असतात. त्याच्यापैकी कुठलेही 2 पॉईंट्स मला घ्यायचे आहेत. ॲक्टिव्हिटी बघा, आता मला काय करायचे आहे, टेक एनी 2 पॉईंट्स. टेक एनी 2 पॉईंट्स. आता मी पहिला या ठिकाणी लिहितो फर्स्ट पॉईंट कोणता घ्यायचा आहे अँड सेकंड पॉईंट कोणता घ्यायचा आहे. सेकंड पॉईंट. येस, टेक द फर्स्ट पॉईंट अँड सेकंड पॉईंट. समजा मी असं घेतलं की ए अँड बी हे 2 पॉईंट्स घेतले. फर्स्ट पॉईंट इज ए अँड सेकंड पॉईंट इज बी. येस, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए. कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट म्हणूया आपण, बरोबर. फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट त्याला आपण x1 y1 मानूया आणि सेकंड पॉईंटचे सुद्धा मला कोऑर्डिनेट घ्यावे लागतील. सेकंड कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट, बरोबर आहे. याचे कोऑर्डिनेट्स मी घेतले, त्याला x2 y2 असं मानूया. आणि नेक्स्ट कॉलममध्ये मला काय घ्यायचं आहे बघा, तर एक रेशो घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1 असा एक रेशो मला या ठिकाणी घ्यायचा. तो रेशो आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. पहिला पॉईंट मी काय घेतला ए, दुसरा पॉईंट काय घेतला बी. फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा 7,5. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स 5,1. असे 2 पॉईंट्स त्या लाईनवरचेच मी घेतलेले आहेत. टेक एनी 2 पॉईंट्स ऑन दॅट लाईन. त्या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट्स मी घेतले. मग आता x1 y1 x2 y2 मला बघा y2 - y1 म्हणजे 1 - 5 इथे वरती करता येईल 1 - 5 डिवायडेड बाय 5 - 7. 5 - 7. येस, या पद्धतीने मी जर कॅल्क्युलेट केलं तर मला या ठिकाणी याची व्हॅल्यू मिळते आहे. ती व्हॅल्यू मी या बाजूला लिहितोय बघा. म्हणजे हा रेशो मला इथे मिळणार आहे 1 - 5. 1 - 5 दॅट इज 4, बरोबर. -4 डिवायडेड बाय 5 - 7 दॅट इज -2 अँड हेज द व्हॅल्यू इज 2. व्हॅल्यू इज 2. टेक एनी अनदर 2 पॉईंट्स. आता 2 पॉईंट्स कुठलेही घ्या पुन्हा. आता बी एक घेतला मी, फर्स्ट पॉईंट म्हणून बी घेतला आणि सेकंड पॉईंट म्हणून डी घेतला. बी अँड डी. येस, second point, first point is B and second point is D. What is the coordinate of B? 5, 1. 5, 1. What is the coordinate of D? 3 - 3. 3 - 3. Again, calculate the ratio, that is y2 - y1 upon x2 - x1. हा रेशो काढा. हा रेशो काढताना मी काय करणार, y2 - y1 म्हणजे -3 - 1 -3 - 1 डिवायडेड बाय 3 - 5. 3 - 5 इज इक्वल टू, इथे काय उरेल बघा, -3 - 1 म्हणजे -4 डिवायडेड बाय -2. अगेन द व्हॅल्यू इज 2. अगेन द व्हॅल्यू इज 2. अगेन टेक एनी 2 पॉईंट्स. सपोज द पॉईंट C and E. टेक अनदर पॉईंट C and E. C आणि E हे पॉईंट्स जर मी घेतले तर काय होतं बघा, 4 - 1. फर्स्ट पॉईंट इज 4 - 1. सेकंड पॉईंट इज 1, -7. येस,
y2 मायनस y1 हा रेशो मला लिहायचा आहे -7 + 1 -7 + 1 डिवायडेड बाय 1 - 4 इज इक्वल टू, इथे काय होईल बघा, -7 + 1 मीन्स -6 डिवायडेड बाय -3 अँड हेन्स अगेन द व्हॅल्यू इज 2. या व्हॅल्यूजकडे नीट बघा. दिस इज द स्लोप ऑफ द लाईन. हा काय आहे, त्या लाईनचा स्लोप आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ अ लाईन, मीन्स दॅट द रेशो दॅट इज y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, दिस रेशो इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. या ठिकाणी तुम्हाला हा रेशो कॉन्स्टंट दिसतोय. इफ वी टेक एनी 2 पॉईंट्स अगेन विच आर लाय ऑन दॅट लाईन, बघा त्या रेषेवर असलेले कोणतेही 2 पॉईंट्स तुम्ही जर घेतलेत तर तुम्हाला त्या लाईनचा जो रेशो आहे दॅट इज y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा रेशो नेहमी कॉन्स्टंट आलेला दिसेल. अँड जनरली धिस कॉन्स्टंट व्हॅल्यू, धिस कॉन्स्टंट रेशो, इट इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ द लाईन. ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू येते आहे, हा जो कॉन्स्टंट रेशो येतो आहे, या कॉन्स्टंट रेशोला स्लोप ऑफ द लाईन असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज अ ग्रेडियंट ऑफ अ लाईन. इट इज कॉल्ड ॲज अ ग्रेडियंट ऑफ अ लाईन. आता त्या इक्वेशनवरून मला हा स्लोप काढता येतो का? येस. कोऑर्डिनेट जॉमेट्री आता थोडंसं बाजूला ठेवूया आपण. इक्वेशन मला दिलेलं आहे 2x मायनस y इज इक्वल टू 9 आणि मी त्याचं कन्व्हर्शन केलं. माझा आग्रह का असतो अशा पद्धतीने करायचा, कारण एक व्हॅल्यू मला टाकली की दुसरी व्हॅल्यू मला मिळते आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीचं कन्व्हर्शन, इट इज व्हेरी सिम्पल अँड इट इज व्हेरी easy to understand that when we put the one value of variable in that equation we can easily find out the another value of that the variable. मग आता y is equal to 2x minus 9 असं इक्वेशन मला दिलेलं आहे. मी असं कन्वर्ट करून घेतलं म्हणजे y is equal to 2x minus 9 असं जर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, नीट लक्षात घ्या. तर y is equal to 2x minus 9 याच्यामध्ये हे इक्वेशन मी y इज इक्वल टू mx प्लस c याच्याशी कंपेअर केलं. बघा, तर याच्यामध्ये हा जो m आहे दिस इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ अ लाईन. दिस इज कॉल्ड ॲज अ स्लोप ऑफ अ लाईन. c इज कॉल्ड ॲज अ y इंटरसेप्ट. c इज कॉल्ड ॲज अ y इंटरसेप्ट. मग आता महत्त्वाचा मुद्दा बघा, आता आपण डायग्रॅम काढलेलीच आहे, त्याच्यावरून आपण जाऊया. m म्हणजे स्लोप. स्लोप ऑफ अ लाईन इज 2. येस, आपल्याला दिसतोय स्लोप ऑफ लाईन इज 2. -9 दिस इज द व्हॅल्यू ऑफ c. तुम्ही कंपॅरिझन करतायत ax प्लस by प्लस c वगैरे वगैरे असे कंपॅरिझन करतात, त्याच्यावरून कंपेअर करा. -9 कोणाची व्हॅल्यू आहे? c ची व्हॅल्यू आहे. c म्हणजे काय? y इंटरसेप्ट. आणि तुम्ही जर बघितला तर या y ॲक्सिसवर ही जी लाईन आहे ती कुठे इंटरसेक्ट झालेली आहे? -9, 0 -9. करेक्ट. मीन्स -9 इज द y इंटरसेप्ट ऑफ दॅट लाईन. त्या लाईनचा तो y इंटरसेप्ट आहे. बरोबर. मग आता इक्वेशन जर दिलं असेल तर मला स्लोप काढता येईल का? येस. कसा काढता येईल? मग इथे मी असं लिहितो ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बरोबर. मग मी या ठिकाणी याचा कन्व्हर्शन करतो या प्रकारामध्ये. कसं बघा, by याच ठिकाणी ठेवतो इज इक्वल टू, इथे येईल -ax आणि -c. येस. means y is equal to -a upon b into x minus c upon b. yes. मग आता बघा मी काय केलं, या b ने याला भागितलं म्हणजे या ठिकाणी -a upon b. दिस इज द स्लोप ऑफ एनी लाईन. हा त्या लाईनचा काय आहे? स्लोप आहे. दिस इज द स्लोप ऑफ द लाईन. म्हणजे आपल्याला इक्वेशनवरून सुद्धा स्लोप डिटेक्ट करता येतो, काढता येतो. पण आपण कुठे चाललेलो आहोत?
कोऑर्डिनेट जॉमेट्रीकडे, आणि म्हणून कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा स्लोप काढण्याचा कन्सेप्ट हा आहे. अशा प्रकारे स्लोप तर मला काढता येतोच. कुठलीही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल लाईनचं इक्वेशन मला दिलेलं असलं तर वी कॅन इझिली फाइंड आउट द स्लोप ऑफ दॅट लाईन. बट आवर कन्सेप्ट इज coordinate geometry, and according to the coordinate geometry when we take any 2 points on the line, बघा एका लाईनवर मी जर कोणतेही 2 पॉईंट्स घेतले and if we know the coordinates of these 2 points we can easily find out the slope of the line by using the formula. This is the formula to find out the slope of the line, that is y2 minus y1 divided by x2 minus x1, and this is the important formula. This ratio is constant everywhere for the one line. एका लाईनसाठी हा रेशो कसा असतो, नेहमी कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. या पद्धतीने हा रेशो या ठिकाणी मला मिळालेला आहे. आता दुसरा भाग असा की हा रेशो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. दुसरा एक प्रश्न तुम्हाला केला आहे की हा रेशो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. रेशो सगळीकडे सारखा दिसतोय बट द रेशो इज पॉझिटिव्ह अँड दॅट्स वाय स्लोप ऑफ धिस लाईन इज पॉझिटिव्ह. बघा स्लोप ऑफ धिस लाईन इज पॉझिटिव्ह, म्हणून या लाईनचा स्लोप हा पॉझिटिव्ह आहे. बरोबर. आता दुसरा एक विचार करूया आपण की अजून एक लाईन मला पुन्हा काढायची आहे, त्याचा ग्राफ मला काढायचा आहे. इट इज व्हेरी अगेन सिम्पल. पुन्हा याच लाईनवर याच ठिकाणी याच कोऑर्डिनेट ॲक्सिसवर मी दुसरा एक ग्राफ काढतो आहे. ग्राफ ऑफ द लाईन x मायनस वाय इज इक्वल टू 0. बघा पुन्हा मी आता या ठिकाणी एक ग्राफ काढतोय. x मायनस वाय इज इक्वल टू 0 या लाईनचा मला ग्राफ काढायचा आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर कोणकोणते कोऑर्डिनेट्स मला घ्यायचे आहेत. समजा ॲक्सिसवर नाही पण त्या लाईनवर कोणते कोऑर्डिनेट्स येतील ते मला या ठिकाणी डिटेक्ट करायचे आहेत. म्हणून मी लिहितो y इज इक्वल टू, हे बघा x मायनस वाय x प्लस वाय इज इक्वल टू 0. आपण x प्लस वाय घेऊया म्हणजे या ठिकाणी काय येईल, y इज इक्वल टू मायनस एक्स. बरोबर आहे. मी या पद्धतीने इक्वेशन केलं y इज इक्वल टू मायनस एक्स. मग आता एक्सची व्हॅल्यू टाका बरं, काय होईल आता बघूया. एक्सची व्हॅल्यू मी टाकली. एक्सची व्हॅल्यू समजा या ठिकाणी 2 टाकली तर वायची व्हॅल्यू मला मिळेल -2. एक्सची व्हॅल्यू मी 3 टाकली तर वायची व्हॅल्यू मला -3 मिळेल. येस. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू मी समजा -1 टाकली तर या ठिकाणी 1 मिळेल. इथे एक्सची व्हॅल्यू मी -5 टाकली तर मला या ठिकाणी 5 मिळेल. बघा या पद्धतीने मिळत आहे. मी या ठिकाणी 4 टाकली तर या ठिकाणी -4 मिळेल. असे पॉईंट्स मला या ठिकाणी मिळतील. ते पॉईंट्स मी या ठिकाणी प्लॉट करतो. बघा आता 2 -2, आता हा 2 आणि -2 म्हणजे हा पॉईंट. दुसऱ्या प्रकारचा खडू घेऊया आपण. 2 -2 अशा पद्धतीचा पॉईंट येतोय. येस. सेकंड पॉईंट 3 -3, 3 अँड -3. बघा या ठिकाणीच आला आहे बरोबर 3 -3. ओके, तोच पॉईंट आहे. त्यानंतर -1 1, -1 अँड 1 म्हणजे हा पॉईंट. नंतर -5 5, हा -5 आणि हा 5. असे कितीतरी पॉईंट्स मला या ठिकाणी घेता येतात. बरोबर आहे. अशा पद्धतीने पॉईंट्स घेतलेले आहेत. 4 -4, 4 that is 4, here is 4 and -4, या ठिकाणी येईल -4, 4 and -4. येस. आता हे जर मी जॉईन केले हे सगळे पॉईंट्स तर हे सगळे पॉईंट्स मला जॉईन केल्यानंतर अशा प्रकारे एक लाईन मिळेल. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे एक लाईन मिळेल. मग आता ही जी लाईन आहे मला काय सांगायचं आहे बघा. ही लाईन मला अशा पद्धतीने मिळते आहे. मी आता ग्राफ काढलेला आहे x + y = 0.
वाय अँड एक्स, वाय इज इक्वल टू -x असं मी या ठिकाणी केलं आहे. पुन्हा स्लोप काढता येईल काय या लाईनचा? काढता येईल मला. फर्स्ट पॉईंट घ्या, सेकंड पॉईंट घ्या. मी या ठिकाणी त्या लाईनचा स्लोप काढतो आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. याचा स्लोप काढताना मी काय करणार, 2 पॉईंट्स घेणार कुठले तरी. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे असं विचारात घेणार. समजा हा जो पॉईंट आहे या ठिकाणी मी लास्टचा घेतलेला तो आहे 4 - 4. येस, हा जो पॉईंट आहे याला आपण P म्हणूया. दुसरा पॉईंट आहे या ठिकाणी, हा जो पॉईंट आहे तो आहे 2 - 2. 2 - 2 याला आपण Q म्हणूया. आता 2च पॉईंट घेतो मी, P अँड Q. बरोबर. पहिला पॉईंट आहे P आणि दुसरा पॉईंट आहे Q. Pचे कोऑर्डिनेट्स काय? Pचे कोऑर्डिनेट्स 4 - 4. येस, 4 - 4, 4, -4 किंवा या बाजूला लिहूया आपण 4, -4. त्यानंतर आपल्याला दुसरे कोऑर्डिनेट्स मला दिलेले आहेत Qचे. Qचे कोऑर्डिनेट्स काय? 2 - 2, 2 - 2 हे कोऑर्डिनेट्स मी घेतले. आता रेशो काढून बघूया आपण. y2 - y1 म्हणजे -2 + 4 डिवायडेड बाय x2 - x1 2 - 4 इज इक्वल टू, बघा रेशो काय येतोय, -2 + 4 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 - 4. 2 - 4 मीन्स -2 अँड इज इक्वल टू -1. यांचाही रेशो -1 येतो का बघा. हा समजा x1 y1 मी मानला आणि याला x2 y2 मानला. बरोबर. सॉरी, याला x1 y1 मानला. हा x1 y1 आहे आणि हा x2 y2 आहे. पुन्हा तसंच येतं का बघा. 3 + 4 सॉरी y2 - y1 म्हणजे 1 + 3 म्हणजे 4 आणि x2 - x1 म्हणजे -1 - 3 म्हणजे पुन्हा मला या ठिकाणी काय मिळतं आहे, हा जो रेशो मिळतो आहे. तुम्ही असे कोणतेही पॉईंट्स या लाईनवरचे घ्या बघा. दिस लाईन इज सपोज L अँड दिस लाईन इज सपोज N. ही लाईन कशा पद्धतीने आहे बघा, ही लाईन कशा पद्धतीने आहे बघा. याचा रेशो पॉझिटिव्ह येतो आहे पण याचा रेशो निगेटिव्ह येतो आहे. असं का होतं आहे? निगेटिव्ह याचा रेशो येतो आहे, याचं कारण काय, तर धिस लाईन L, बघा आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. धिस लाईन L मेक्स द अँगल थीटा विथ द एक्स ॲक्सिस इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन. बघा, पॉझिटिव्ह डायरेक्शनला थीटा एवढा अँगल करते पॉझिटिव्ह डायरेक्शनला. बरोबर. अँड दिस इज द ॲक्यूट अँगल. पॉझिटिव्ह डायरेक्शनला ॲक्यूट अँगल तयार करते आहे कोण? लाईन L. लाईन L मेक्स द ॲक्यूट अँगल विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. हे बघा, ही एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. दिस इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आणि मग लाईन जर अशा पद्धतीने असेल, दिस इज द लाईन L सपोज अँड दिस मेक्स द अँगल थीटा विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन. बघा, या बाजूला पॉझिटिव्ह जात आहे म्हणून पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आहे त्यामुळे पॉझिटिव्ह डायरेक्शनने थीटा अँगल होतो आहे इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि म्हणून द स्लोप ऑफ धिस लाईन इज पॉझिटिव्ह. स्लोप कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. समजा अशा पद्धतीची लाईन दिलेली आहे इथे तुम्ही बघितलं असेल आता की अशी एक लाईन दिलेली आहे. ही लाईन या ठिकाणी थीटा अँगल करते विथ द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला थीटा अँगल करते. बट धिस थीटा इज अ ऑब्च्यूज अँगल. हा थीटा कसा आहे? ऑब्च्यूज अँगल आहे, ऑब्च्यूज अँगल. येस. आणि म्हणून या ठिकाणी या लाईनचा जो स्लोप आहे, स्लोप ऑफ दॅट लाईन इज अ निगेटिव्ह. आणि म्हणून त्या लाईनचा स्लोप मला त्या ठिकाणी काय मिळतो आहे? निगेटिव्ह. मीन्स द स्लोप ऑफ द लाईन L इज पॉझिटिव्ह अँड द स्लोप ऑफ द लाईन N which making the obtuse angle with x axis is negative.
म्हणजे जर एक्स ॲक्सिसला ऑब्च्यूज अँगल तयार करत असेल, बरोबर आहे, एक्स ॲक्सिसला इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह अँगल, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इट मेक्स द ॲक्यूट अँगल, देन दिस ग्राफ दिस स्लोप ऑफ दिस लाईन इज पॉझिटिव्ह. तेव्हा त्या लाईनचा स्लोप असतो पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. हा एक भाग आपल्याला याच्यात कळाला की हाऊ टू फाइंड द स्लोप. स्लोप कॅन बी फाइंड आउट बाय टेकिंग एनी 2 पॉईंट्स ऑन दॅट लाईन. वी मस्ट नो द कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट. त्या पॉईंटचे मला कोऑर्डिनेट्स माहिती हवेत. ते कोऑर्डिनेट्स माहिती असल्यानंतर मला बाय यूजिंग धिस फॉर्म्युला वी कॅन इझिली फाइंड आउट द स्लोप ऑफ द लाईन. आपण सरळ त्या लाईनचा स्लोप काढू शकतो. मग स्लोप 2 प्रकारचे आहेत, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह स्लोप केव्हा असेल? व्हेन दिस लाईन एल और व्हेन एनी लाईन एल मेक्स द angle with the positive direction of x axis, makes the acute angle with the positive direction of x axis. असं असेल तर slope of this line is positive. If the line makes the obtuse angle with x axis, x axis ला जर ती obtuse angle तयार करत असेल, the slope of that line is negative. म्हणून या ठिकाणी slope of line L is positive and slope of line N is negative असं मला या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी हा जो अँगल तयार होतोय हा ऑब्च्यूज अँगल तयार होतोय. या ठिकाणी हा अँगल तयार होतोय हा ॲक्यूट अँगल तयार होतोय. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला स्लोप सहज या ठिकाणी काढता येतो. मग आता असं विचार करूया आपण की व्हॉट इज द स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस अँड व्हॉट इज द स्लोप ऑफ वाय ॲक्सिस. मला विचारात घेता येईल व्हॉट इज द स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. आता विचारात घेऊया आपण की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा स्लोप काय असेल. मी पुन्हा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम या ठिकाणी काढतो. समजा त्या ठिकाणी पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत, कारण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते मला माहिती असतात, ते पॉईंट्स मला माहिती असतात, त्यामुळे मी ते सहज घेऊ शकतो. 1 2 3 4 5 सपोज -1 -2 -3 -4. हिअर इज 1 2 3 and 4 5 -1 -2 -3 -4 -5. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी काढलेले आहेत. आता समजा असं विचारात घ्या की या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे, दिस पॉईंट इज P अँड अनदर पॉईंट इज सपोज दिस इज Q. आता मला काढायचं आहे स्लोप ऑफ वाय ॲक्सिस. मग पीचे कोऑर्डिनेट्स काय? पीचे कोऑर्डिनेट 0,2. येस. क्यूचे कोऑर्डिनेट्स काय? क्यूचे कोऑर्डिनेट्स 0,4. येस. मग आता मला स्लोप वाय ॲक्सिसचा काढायचा आहे. हाऊ विल फाइंड? स्लोप इज इक्वल टू y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. याप्रमाणे मी स्लोप काढणार. इज इक्वल टू हा रेशो मी किती येतो घेतोय. आता बघा हा y2 आहे, समजा हा x1 y1 म्हटला, हा x2 y2 म्हटला. 4 - 2 डिवायडेड बाय 0 - 0 दॅट इज 2/0. आता 2/0 म्हणजे डिनॉमिनेटरला 0 आला की नॉट डिफाईन्ड, कारण व्हॅल्यू ऑफ दॅट नंबर इज नॉट डिफाईन्ड. म्हणजे या नंबरची व्हॅल्यू काय आहे तर नॉट डिफाईन्ड, म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे याचा जो स्लोप आहे, स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड. मला डिफाईन करता येत नाही किती स्लोप आहे, बरोबर आहे. म्हणून हा व्हॅल्यू ऑफ वाय ॲक्सिस ऑर वी कॅन से दॅट स्लोप ऑफ द वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड. आता एक्स ॲक्सिसचा स्लोप बघूया आपण. हा एक पॉईंट घेतला एक्स ॲक्सिसचा या ठिकाणी ए, या ठिकाणी दुसरा एक पॉईंट घेतला बी. येस. पुन्हा एचे कोऑर्डिनेट्स काय? 1,0. बीचे कोऑर्डिनेट्स काय? 4,0. येस.
याला x1 y1 मानलं, याला x2 y2 मानलं. y2 मायनस y1 स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. पुन्हा स्लोप घेतला 0 मायनस 0 डिवायडेड बाय 4 मायनस 1 दॅट इज 0/3 इज इक्वल टू 0. म्हणजे इथे आला नॉट डिफाईन्ड, या ठिकाणी आला 0. म्हणजे स्लोप ऑफ द एक्स ॲक्सिस इज ऑलवेज 0. एक्स ॲक्सिसचा स्लोप हा नेहमी काय असतो? 0 असतो. म्हणजे बघा या ठिकाणी x2 मायनस x1 0 असला, x2 मायनस x1 कुठे आहे? इन द डिनॉमिनेटर. म्हणजे डिनॉमिनेटरला 0 आला तर नॉट डिफाईन्ड. म्हणजे या ठिकाणी द स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड अँड स्लोप ऑफ द एक्स ॲक्सिस इज 0. एक्स ॲक्सिसचा स्लोप हा नेहमी 0 असतो. नाव स्लोप कन्सेप्ट कॅन बी डिफाईन्ड बाय यूजिंग द ट्रिग्नॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्रीवरून सुद्धा आपल्याला या स्लोपचं डिफाईन करता येतो किंवा स्लोप सांगता येतो. मी तुम्हाला जो हा अँगल दाखवला याच्यानुसार मला स्लोपचा विचार करता येतो. म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की स्लोप ऑफ अ लाईन यूजिंग द ट्रिग्नॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कशा पद्धतीचे कन्सेप्ट दिलेले आहेत स्लोपचे त्याबाबत आपण बघूया. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की वी कॅन टेक द रेशो ऑफ साइन, कॉस, टॅन या प्रकारचे रेशो आपण घेतो. हे तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे कारण 9वीमध्ये तो भाग झालेला आहे. हाऊ टू राईट द रेशो ऑफ साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो. हे सगळे रेशो मला कशा पद्धतीने काढायचे आहेत किंवा कशा पद्धतीने मी काढतो यूजिंग द राईट अँगल ट्रायंगल ते आपल्याला 9वीमध्ये आपण ते शिकलेलो आहोत. मग आता एक छोटासा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रीने मला कशा पद्धतीने स्लोप काढता येतो किंवा स्लोपचा विचार करता येतो. डेली यूजमधला एक कन्सेप्ट आहे की आपण स्टेअर्स बघतो, जिने बघतो. त्या जिन्यामध्ये अशा पद्धतीने मी एक या ठिकाणी ग्राफ काढून घेतो म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. अशा पद्धतीने एक स्टेअर्स असतात बघा. समजा असं विचारात घेतलं दिस इज अ लाईन. अशा पद्धतीने लाईन आहे असं गृहीत धरू आपण. मी एकच क्वाड्रंट काढलेला आहे, हा 0 आहे. या ठिकाणी थीटा अँगल तयार होतो आहे इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. येस बघा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस. टेक एनी 2 पॉईंट्स ऑन दॅट लाईन. आता काय करायचं आहे मला की कोणतेही 2 पॉईंट्स घ्यायचे. मी समजा अशा प्रकारचे 2 पॉईंट्स घेतले. येस मी या ठिकाणी काढून ठेवतो हे पॉईंट्स. त्याचं कारण तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ओके अशा पद्धतीने मी काढून घेतलं. आता काय केलं मी तर या समजा हा ए पॉईंट आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी, ई अँड एफ. आता मला माहिती आहे की y2 मायनस y1 कोणतेही 2 पॉईंट्स मी घेतले तर रेशो ऑफ y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 इज can be calculated and it is called as a slope of that line. हे मला माहिती. Now this line L makes the angle with x axis in the positive direction. x axis ला ही लाईन पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये थीटा एवढा अँगल करते. बरोबर आहे. कोणता अँगल करते? थीटा करते. मग आता या ए पॉईंटवरून मी अशा पद्धतीने एक पॅरलल लाईन काढली एक्स ॲक्सिसला. बरोबर आहे. बी पॉईंटमधून वाय ॲक्सिसला एक पॅरलल लाईन काढली तर या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. ते बघा या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. आता इथे असा एक ट्रायंगल तयार होतोय बघा. बरोबर. म्हणजे या ठिकाणी मी आता या ठिकाणी पी म्हणतोय की ए पी बी. ए पी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बघा ए पी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अशा पद्धतीने पॅरलल आहे. अँड हेन्स दिस अँगल इज थीटा अँड दिस अँगल इज ऑल्सो थीटा. हा अँगलसुद्धा थीटा असेल. बघा
हा अँगल सुद्धा या ठिकाणी किती असेल थीटा. व्हाय? बिकॉज दिस इज अ ट्रान्सव्हर्सल अँड दिस टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स. हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. मग हा अँगल थीटा आलाय, हा अँगल सुद्धा थीटा आलाय. मी तसंच जर पुढच्या 2-2 पॉईंट्समध्ये करत गेलो तर चालेल का बघूया. बी मधून पुन्हा एक पॅरलल लाईन काढली एक्स ॲक्सिसला. येस. सी मधून पुन्हा अशा पद्धतीने पॅरलल लाईन काढली वाय ॲक्सिसला. या ठिकाणी इंटरसेक्ट झाले. याला मी क्यू असं नाव दिलं. तर अशा पद्धतीने मला पुन्हा असं मिळेल, या ठिकाणी असा एक ट्रायंगल मिळेल. ओके. पुन्हा तसंच जर करत गेलो तर ही पॅरलल लाईन आहे. पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीने पॅरलल काढलं. एक्स ॲक्सिसला पॅरलल काढला, वाय ॲक्सिसला पॅरलल काढला. अशा पद्धतीने मिळाला. हे सगळे अँगल्स किती असतील? थीटा असतील. येस. कारण ऑल दीज लाईन्स आर पॅरलल. ए पी इज पॅरलल टू बी क्यू इज पॅरलल टू सी आर. हे सगळे पॅरलल असतील. आणि तुम्ही जर बघितलं तर आपला स्टेअर्स असतात, जिना असतो, जिना तो अशा पद्धतीने असतो की नाही बघा. हे जे पॉईंट्स आहेत त्या जिन्याचे, तो अशा पद्धतीने स्लोप चढतोय वरती. बरोबर आहे. तुम्ही नीट कल्पना करा की हा जिन्याचं जे स्ट्रक्चर आहे ते जिन्याचं स्ट्रक्चर या पद्धतीने. मग इथून मला काय करायचं आहे, तर इथून मला स्लोप कसा काढायचा आहे बघा. स्लोप ऑफ अ लाईन, स्लोप इज इक्वल टू राईज डिव्हायडेड बाय रन. राईज म्हणजे काय? वर चढणे. आणि रन म्हणजे काय? होरिझॉन्टल डिस्टन्स. येस. राईज मीन्स व्हर्टिकल डिस्टन्स डिव्हायडेड बाय होरिझॉन्टल डिस्टन्स. बघा, राईज आणि हा रन. दिस इज अ राईज अँड दिस इज रन. बघा, मग हे असं का म्हटलेलं आहे, तर तुम्ही जर घेतलं ए पी बी, ट्रँगल ए पी बी इज अ राईट अँगल्ड ट्रँगल. बघा, ए पी बी काय? ए पी बी इज अ राईट अँगल ट्रँगल. मग तो राईट अँगल ट्रँगलमध्ये बी ए पी अँगल बी ए पी इज इक्वल टू थीटा आहे. येस. कॅन यू राईट द रेशो टॅन थीटा? तुम्हाला टॅन थीटा काढता येईल का? टॅन थीटा कसा काढणार मी? मला फॉर्म्युला माहिती आहे टॅन थीटाचा. अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, दॅट इज टॅन थीटा. अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड 9वीमध्ये आपण शिकलेलो आहे. इज इक्वल टू, मग अपोजिट साईड विच इज अपोजिट साईड, दॅट इज बी पी. बी पी डिव्हायडेड बाय ए पी. एकच ट्रँगल मी घेतला आहे, असे अनेक ट्रँगल्स मला घेता येतील, पण एक ट्रँगल मी घेतला तर मला लिहिता येईल बी पी अपॉन ए पी. बघा, आता पुढे मी या ठिकाणी तुम्हाला गंमत सांगतो की कशा पद्धतीने आपण विचार करतो आणि करायला पाहिजे. बी पी अपॉन ए पी लिहिला तर बी पी इज अ राईज. बरोबर. बी पी इज राईज डिव्हायडेड बाय ए पी इज रन. ए पी म्हणजे काय? रन. म्हणून हा फॉर्म्युला आलेला आहे. टॅन थीटा इट इज द स्लोप. मग हा याला स्लोप का म्हणायचं बघूया, ते पुढे बघूया आपण कसं. तर बी पी अपॉन ए पी म्हणजेच राईज अपॉन रन. बरोबर. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी लिहितो मी टॅन थीटा इज इक्वल टू बी पी अपॉन ए पी. बी पी अपॉन ए पी हा रेशो मी घेतला. मग आपण आता बी पी म्हणजे किती तो विचारात घेऊ आपण. बी पी, मग मला बी पीची व्हॅल्यू कशी काढता येईल, तर इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिस. बघा, या ठिकाणी वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला, या ए पीवरून पण इकडे परपेंडिक्युलर टाकला, तर हे जे डिस्टन्स आहे एवढं, हे डिस्टन्स म्हणजेच बी पी की नाही. मग हे डिस्टन्स किती आहे, समजा हा जो पॉईंट असेल हा या ठिकाणी y1 0 y1 असेल. बरोबर. आणि हा जो पॉईंट आहे वाय ॲक्सिसवरचा हा 0 y2 असेल. तर हे डिस्टन्स किती, दिस डिस्टन्स इज y2 मायनस y1. इन द सेम वे दिस बी पी डिस्टन्स इज ऑल्सो y2 मायनस y1. बी पी डिस्टन्स पण किती आलं, y2 मायनस y1. इन द सेम वे इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम ए अँड पी to the x axis, this distance is x2 minus x1.
आता एवढं कॉर्डिनेट मी काही म्हणत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी हा कॉर्डिनेट कुठला असेल, x1, 0. हा पॉईंटचा कॉर्डिनेट काय असेल, x2, 0. अँड हेन्स डिस्टन्स इज x2 मायनस x1. आणि मग त्या जर व्हॅल्यू मी या ठिकाणी टाकल्या इज इक्वल टू BP. व्हॉट इज BP? y2 मायनस y1 डिवायडेड बाय AP, दॅट इज x2 मायनस x1. म्हणजे मला व्हॅल्यू काय मिळेल, तर tan थीटा इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. अँड दिस इज द स्लोप अँड हेन्स स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू tan थीटा. म्हणजे कुठल्याही लाईनचा स्लोप मला tan थीटाने काढता येतो. म्हणजेच काय, तर समजा सपोज द लाईन L, समजा ही L लाईन आहे अँड दिस L लाईन मेक्स द अँगल 45 डिग्री इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला ही जी लाईन L आहे ती 45 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट होते. म्हणजे दिस लाईन मेक्स द अँगल ऑफ 45 डिग्री विथ द एक्स ॲक्सिस. देन डायरेक्ट मला काढता येईल tan थीटा इज इक्वल टू स्लोप, म्हणजे स्लोप इज इक्वल टू tan 45 अँड वी नो दॅट tan 45 इज 1. म्हणजे अकॉर्डिंग टू द मेजरमेंट ऑफ थीटा ऑल्सो वी कॅन फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. म्हणजे थीटाचा विचार करून मला स्लोप ऑफ अ लाईन सहज त्या ठिकाणी काढता येतात. येस, एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह डायरेक्शनने अँगल थीटा होत असेल तर मी स्लोप सहज काढू शकतो. बरोबर आहे. ऑब्च्यूज अँगलच्या बाबतीमध्ये नाही, मला या ठिकाणी ॲक्यूट अँगलच्या बाबतीत विचार करायचा आहे आणि फक्त तेवढाच किंवा धिस लाईन L मेक्स द अँगल विथ एक्स ॲक्सिस इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन. येस, नाव दिस वे tan थीटा इट इज नथिंग बट द स्लोप ऑफ द लाईन. म्हणजे त्या लाईनचा स्लोप आपल्याला tan थीटाने सहज काढता येतो. आता दुसरा असा विचार करूया आपण की सपोज द लाईन इज ड्रॉन अगेन इन द कोऑर्डिनेट सिस्टीम. याच कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक लाईन मला दिलेली आहे. सपोज दिस इज अ लाईन, एक लाईन मला दिली आहे अँड अगेन ड्रॉ द अनदर लाईन. अशी एक दुसरी एक लाईन या ठिकाणी काढलेली आहे. अँड these two lines are parallel with each other. Again this line also makes the angle of theta. दुसरी एक लाईन मी काढलेली आहे. ह्या दोन लाईन्स सेम अँगल तयार करतायत, म्हणजे थीटा डिग्री अँगल तयार करतायत. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ की these two lines are parallel to each other. हे दोन लाईन्स कशा आहेत, these two lines are parallel to each other. And when the two lines are parallel, बघा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, when the two lines are parallel the slope of these two lines are same. दोघांचाही स्लोप सारखा असतो. स्लोप ऑफ these two lines are same. दोघं लाईनचा स्लोप सारखा असतो. when the lines are parallel, म्हणून आपल्याला लक्षात येईल की पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप. तुम्ही जर विचारात घेतलं की हे अशाच पद्धतीने तयार होईल, इथे दोन दोन पॉईंट्स जर मी घेतले तर मला या लाईनचा स्लोप आणि एलचा स्लोप इक्वल मिळेल. व्हाय? बिकॉज धीस टू लाईन्स आर पॅरलल विथ इच अदर. हे दोघं लाईन्स कसे आहेत, पॅरलल आहेत. समजा मी अशा पद्धतीने एक पॅरलल लाईन याला काढली तर या लाईनचा जेवढा स्लोप असेल तेवढा स्लोप मला या लाईनचा मिळेल. मीन्स द पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप. पॅरलल लाईनचा स्लोप हा इक्वल असतो. अशा पद्धतीच्या स्लोपच्या बाबत आपल्याला सहज काढता येणं शक्य आहे. मग दोन बाबी मी सांगितल्या की स्लोप काढताना मला विचार काय करायचा आहे की एनी टू कोऑर्डिनेट्स विच आर लाय ऑन दॅट लाईन. दोन कोऑर्डिनेट्स मला त्या लाईनवरचे पाहिजे, मला स्लोप काढता येईल. ऑर काय माहिती पाहिजे अजून, तर अँगल थीटा विच मेक्स द
angle theta or the line which makes the angle theta with the positive direction of x axis, हा एक भाग मला माहिती पाहिजे. याच्यापैकी काहीही माहिती असेल मला तर मला त्या लाईनचा स्लोप सहज काढता येईल. We can easily find out the slope of that line. Means there are two formulas. Slope of the line is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, or slope of the line is equal to tan theta. तर अशा पद्धतीने मला स्लोप कुठल्याही लाईनचा काढता येईल. मला फक्त दोन कोऑर्डिनेट्स, त्याच्यावरचे दोन पॉईंट्स फक्त माहिती पाहिजे. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मला माहिती पाहिजे. वी कॅन इझिली फाइंड आउट द स्लोप. येस. आता पुढच्या तासाला आपण स्लोप या कन्सेप्टवर आधारित काही महत्त्वाची उदाहरणं पुढच्या तासाला बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत कारण हा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मी दिला आहे की दॅट इज द स्लोप, व्हॉट इज मीन बाय स्लोप अँड हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. काही महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी शिकलो की हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ द लाईन, व्हॉट इज द स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स, तो एक भाग शिकलो. दुसरा भाग पॉझिटिव्ह स्लोप अँड निगेटिव्ह स्लोप, बरोबर आहे. पॉझिटिव्ह केव्हा असेल आणि निगेटिव्ह केव्हा असेल याचा आपण या ठिकाणी विचार केला. अँड स्लोप ऑफ द वाय ॲक्सिस अँड स्लोप ऑफ द एक्स ॲक्सिस, असे हे सगळे कन्सेप्ट आपण आज या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढच्या तासाला उद्या आपण या स्लोप कन्सेप्टवर आधारित अतिशय महत्त्वाची अशी काही उदाहरणं या ठिकाणी सोडवणार आहोत. मला असं वाटतं की सगळं समजलेलं असेल. अतिशय व्यवस्थित हे कन्सेप्ट मी तुमचे करून घेतलेले आहेत. इतर पुस्तकामध्ये तुम्ही एक्स्ट्राची जी इन्फॉर्मेशन आहे ती वाचत चला आणि त्या इन्फॉर्मेशनमधून निरीक्षण करत चला. निरीक्षण शक्ती आपली खूप पाहिजे, कारण निरीक्षण असल्याशिवाय आपल्याला अभ्यास करता येत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन हे सगळं काळजीपूर्वक करत राहा. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला आपण एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स स्लोप कन्सेप्टवरचे घेणार आहोत. ओके. धन्यवाद.